नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भारतीय जनता पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम परभणी जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या वतीने ठेवण्यात आले होते। तसेच भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झाले असून भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सामान्य माणसापर्यंत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची विचारधारा पोहोचवण्यासाठी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले। यावेळी भाजपचे नेते सुरेशराव वरपुडकर, भाजपचे नेते विजयराव वरपुडकर, प्रेरणाताई वरपुडकर, डॉक्टर राहुल खटिंग, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, विठ्ठल रबदडे, ज्ञानोबा मुंडे, नाना पाटील, भारत कचवे, किसान मोर्चा भाजपा तालुकाध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व ग्रामीणचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी आदींची उपस्थिती होती। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व मोठे नेते व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांना शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी परवेश शेख, परभणी। ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे। देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब स्वतः आपण पाहितलं असेल, या देशाचा स्वाभिमान अभिमान वाढवण्याचं काम आणि सर्वांगीण विकास करण्याचं काम देशाचा नरेंद्र मोदी साहेब करतात। स्वतः चौकीदार म्हणून काम करतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा 18 तास महाराष्ट्राचा सेवक म्हणून काम करतात। मी जरी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असलो तर या जिल्ह्याचा सेवक म्हणून सामान्य जनतेसाठी हे कार्यालय असेल। सामान्यातल्या सामान्य जनतेचे कामं झाले पाहिजे। नक्कीच येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होणार आहे। आजवर कोणत्या पक्षाचे बालेकिल्ले होते आपल्याला माहित आहे, पण त्या बालेकिल्ल्याने कुठलाच काही विकास केलेला नाही। आता सर्वसामान्य जनतेची इच्छा आणि अपेक्षा फक्त भारतीय जनता पार्टीकडून आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे। नक्कीच परभणी महानगरपालिका असेल, येणाऱ्या 7 नगरपालिका, जिल्हा परिषद नगरपालिका जिल्ह्यामध्ये आहेत, ती निवडणूक असेल आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीने स्वबळावर तयारी केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा या जिल्ह्यामध्ये आदरणीय जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब असतील, माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील, माजी आमदार सीतारामजी गंधाड मामा असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आम्ही ताकदीने कामाला लागलो। आमच्या मंडळाचे पदाधिकारी असतील, मोर्चाचे पदाधिकारी असतील, सर्वजण आता ताकदीने कामाला लागलेले आहेत। नक्कीच भारतीय जनता पार्टीचं सामान्यातल्या सामान्य माणसाचं काम करणारे हे कार्यालय असेल आणि 24 तास हे कार्यालय, जरी आम्ही या कार्यालयामध्ये 10 तास जरी उपस्थित राहिलो, मी हप्त्यातून 2 दिवस उपस्थित राहणार आहे। आमचे जिल्ह्याचे काही पदाधिकारी आणि जिल्ह्याचे काही नेते, त्यांना सुद्धा आम्ही वाट ठरवून देऊ। जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदय सुद्धा महिन्यातून 2 दिवस या कार्यालयावर असतील। हे सर्व नियोजन पक्ष आम्हाला देईन तसं आम्ही करू, एवढंच सांगतो। दिवस आहे, पण आपण पाहितलं असेल महाराष्ट्रामध्ये सततच्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालं। परभणी जिल्ह्यात सुद्धा आमचा शेतकरी बांधवाचं प्रचंड नुकसान झालं। मी पण एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे। मी काल परवाच आवाहन केलं होतं, कुठेही केक न घालता, काही न आणता शेतकऱ्याला जीवनावश्यक वस्तूचं वाटप करून आपण वाढदिवस साजरा करू। मी तुम्हाला सांगतो की परभणी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी किटचं वाटप असेल। मी स्वतः 2 दिवसानंतर काही भागामध्ये अन्नधान्याचे किट वाटप करणार आहे। हा वाढदिवस साजरा करायचा नव्हता, पण जनसामान्याचं जे प्रेम आहे आमच्या कामाप्रती, सामान्य माणसाला माहित आहे, दवाखान्याचं काम असो, पोलीस स्टेशनचं काम असो, MSMEचं काम असो, हा काम करणारा सुरेश भुमरे एक सामान्य जनतेसाठी आवाजाला आवाज देणारा कार्यकर्ता आहे। आणि एवढ्या मोठ्या पक्षाचा जरी जिल्हा अध्यक्ष असलो तर या जिल्ह्यामध्ये सेवक म्हणून आम्ही काम करतो। धन्यवाद।